सांगली महापालिकेच्या वारणारी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या खाजगीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम देत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी हे हॉस्पिटल कोणत्याही परिस्थितीत खाजगी होऊ देणार नसल्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे. महापालिकेत झालेल्या भाजप नगरसेवकांच्या बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. सांगली महापालिका प्रशासनाकडून वारणारी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खाजगी कंपनीकडे चालवण्यास देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू असताना आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. महापालिकेत आयोजित बैठकीत भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि संबंधित समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना गाडगीळ यांनी वारणारी हॉस्पिटल हे जनतेच्या पैशातून उभे राहिलेले रुग्णालय असून ते जनतेसाठीच कायम राहिले पाहिजे असे ठामपणे सांगितले. हॉस्पिटलचे खाजगीकरण कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. गरज भासल्यास शासन स्तरावर पाठपुरावा करून रुग्णालय अधिक सक्षम केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. बैठकीला गटनेते संदीप आवटी, सभापती अतुल माने, समाजकल्याण सभापती गीता पवार यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. वारणारी हॉस्पिटलच्या भवितव्याबाबत आमदार गाडगीळ यांच्या भूमिकेमुळे खाजगीकरणाच्या चर्चांना सध्या तरी पूर्ण विराम मिळाल्याचे चित्र आहे.